शासकीय योजनांचा प्रत्यक्ष लाभ लोकांना व्हावा व शासनाच्या विविध योजनांची माहिती जनतेला मिळावी यासाठी केंद्र शासन व राज्य शासनाकडून विस्तारित ग्रामस्वराज्य अभियान कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे। या अभियानाचा शुभारंभ आज नंदुरबार तालुक्यातील कोपर्ली येथे खासदार डॉक्टर हिना गावित यांच्या हस्ते करण्यात आला। यावेळी सर्वच विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते। लोकांसाठी वेगवेगळे दाखले काढणं, वेगवेगळ्या योजनांचे फॉर्म या ठिकाणी भरून घेणं असा आजचा हा कार्यक्रम या ठिकाणी आहे। एक लोकांकडे आधार कार्ड नाही। सगळ्यात पहिले आपलं जनधन, प्रधानमंत्री जनधन योजना, जनधन योजनेमध्ये 0 बॅलन्सवर खातं ओपनिंग करायचं, म्हणजे पैसे न घेता 0 बॅलन्सवर ज्या ठिकाणी बँकेमध्ये खातं ओपन होतं त्याचा फॉर्म या ठिकाणी ते भरून घेते। दुसरं आपलं 12 रुपयाची ही विम्याची योजना आहे, अपघाती विम्याची। वर्षाला 12 रुपये भरायचे, म्हणजे महिन्याला 1 रुपया भरायचा आणि अपघाती विमा हा 2 लाखाचा आहे। त्याचा सुद्धा फॉर्म या ठिकाणी आहे उपलब्ध। त्याच्यानंतर जीवन ज्योती विमा योजना याचा देखील फॉर्म इथे आहे। ते पण विम्याची योजना आहे, पण या योजनेमध्ये 12 रुपयाऐवजी 330 रुपयाची ती योजना आहे, म्हणजे 330 रुपये भरावे लागतात आणि आपल्याला 2 लाखाचा विमा याच्यात आहे। तर हे झालं। त्याच्यानंतर अटल पेन्शन योजना। अटल पेन्शन योजना म्हणजे जसं आता नोकरीवाले लोक असतात, नोकरीमध्ये रिटायरमेंट झाल्यानंतर पेन्शन त्यांना मिळतं, पण जे लोक नोकरी करत नाही त्यांना पेन्शन मिळायचा विषय येत नाही। पण अटल पेन्शन योजना ही योजना अशी आहे की याच्यात आता आपण पैसे भरले की आपण रिटायरमेंटचं वय आपलं झालं की त्याच्यानंतर दर महिन्याला पेन्शन हे आपल्याला मिळणार। तुम्ही 60 वर्षानंतर दर महिन्याला तुम्हाला पगार सुरू होऊन जाईल पेन्शन, तर ते देखील या ठिकाणी कोपर्ली गावामध्ये आपण कोपर्ली गटातील 17 गावांसाठी विस्तारित ग्राम स्वराज अभियान अंतर्गत विविध दाखले देण्याचा कॅम्प घेतलेला आहे। या ठिकाणी लोकांची